आमदार नसताना सुद्धा गेली 30 वर्ष वडगाव शहरातील जनतेची कामं करतोय आणि त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा दावा महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी केलाय। वडगाव शहरी खराडीमधील पाण्याचा प्रश्न मिटवला आणि माझ्या कामांमुळे मतदारसंघात आयटी सेक्टर वाढलं असा दावा सुद्धा त्यांनी केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी। पाहूया। नमस्कार, मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे, प्रचार सुरू झालेला आहे आणि वेगवेगळे उमेदवार आपल्या मतदारसंघात प्रचार करतात। याच विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या उमेदवारांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्या सोबत आज बापूसाहेब पठारे आहेत। बापू, तुमचं स्वागत पुढारी न्यूज मध्ये। नमस्ते। सरपंच, नगरसेवक, आमदार असा बापूसाहेब पठारे यांचा आतापर्यंतचा राजकारणातला प्रवास राहिलाय आणि आता पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघातून बापूसाहेब पठारे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। या निमित्तानं बापूसाहेब पठारे यांच्याशी आपण बोलणार आहोत। बापूसाहेब, गेली 10 वर्ष तुम्ही कुठलं पद घेतलं नाहीत, राजकारणापासून तसं म्हटलं तर तुम्ही लांब होतात आणि आता असं काय घडलं की तुम्हाला वाटलं की जनतेतून निवडून यायचं? गेले 30 वर्ष मी सातत्यानं काम करतोय। नगरसेवक होण्याअगोदर मी सरपंच गावचा होतो। बरोबर। पहिल्या पंचवार्षिकला, दुसऱ्या पंचवार्षिक मध्ये मी जिल्हा परिषद सदस्य होतो। तिसऱ्या पंचवार्षिकला मी पुन्हा नगरसेवक झालो 2002 ला। 2007 ला पुन्हा नगरसेवक झालो। 2007 ला स्टँडिंग कमिटीचा चेअरमन आणि 2009 ला मी आमदार झालो। गेले 30 वर्ष सातत्यानं जनतेच्या सेवेमध्ये मी आहे। मधल्या 10 वर्षामध्ये मी जरी आमदार नसलो तरी माझी पत्नी नगरसेवक म्हणून 10 वर्ष त्या काळामध्ये काम करत होती। मी सातत्यानं पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक माणसाचं काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत होतो आणि म्हणून मला कधी वाटलं नव्हतं की मी राजकारणापासून बाजूला आहे किंवा लोकांच्यापासून किंवा नागरिकांच्यापासून बाजूला आहे, असं मला कधी वाटलंच नाही। गेल्या 10 वर्षातला जर आपण विचार केला तर हा मतदारसंघ तसा बदललाय। म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक तुमच्या भागात आले, तिकडे आयटीचा क्राऊड आहे आणि आता जे नवीन लोक तुमच्या मतदारसंघामध्ये आलेत, तर असं काय तुमच्याकडे जे त्या सगळ्या लोकांना देण्याजोगं वाटतं तुम्हाला? त्या मतदारसंघामध्ये मी जी केलेली कामं आहेत ती जर पाहिलं तर त्या भागामध्ये मी केलेल्या कामाच्यामुळं आयटी सेक्टर वाढलं। मूलभूत सुविधा मी त्या भागामध्ये चांगल्या देऊ शकलो। चांगले रस्ते, पाण्याच्या सुविधा, पाण्याच्या टाक्या, पाईपलाईन्स किंवा सर्वच योजना पाण्याच्या। लष्कर पाणी पुरवठा योजनेतून मी 60 कोटी रुपयाची पाणी योजना प्रथम राबवली आणि वडगाव श्री खराडीचा पाण्याचा प्रश्न मिटवला होता। परंतु नंतरच्या काळामध्ये पुन्हा पाणी कमी पडलं म्हणून त्या ठिकाणी भामासखेड 380 कोटी रुपयाची योजना मी राबवली आणि ते काम सुरू केलं। नंतरच्या काळामध्ये 2014 ला माझा पराभव झाला, परंतु ती योजना आजही पूर्ण क्षमतेने सुरू आहे, परंतु पाणी आजही पुरत नाही। आम्हाला त्याचं पाणीही मिळत नाही। तो पाणी देण्याचा प्रयत्न महानगरपालिका करते, परंतु आम्हाला काय असं वाटत नाही की पाणी आम्हाला मिळतंय पूर्ण। आता काय नवे जे मुद्दे आहेत जे तुम्हाला दिसत आहेत या सगळ्या अनुषंगानं, की जे मुद्दे तुम्हाला या निवडणुकीत मदत करतील, जे मुद्दे घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकाल असं वाटतं? असं नाहीये। मी ज्यावेळेस स्टँडिंग कमिटीचा चेअरमन होतो तर आळंदी रोडही मी 200 फुटाचा रुंदीकरणाचा कॉन्क्रीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो पूर्ण केला होता। धानोरी गावाचा हद्दीपर्यंतचा रस्ता, त्यावेळेस लोहगाव ग्रामपंचायत होती, हद्दीपर्यंतचा रस्ताही 42 कोटीचा कॉन्क्रीट माझ्याच काळामध्ये झालेला आहे। एअरपोर्टला जोडणारे रस्ते दोनही माझ्याच काळात झालेले आहेत। सबवे माझ्याच काळामध्ये झालेले आहेत आणि नगर रोडचं कॉन्क्रिटीकरणही माझ्याच काळामध्ये झालेलं आहे। आणि मग खराडीतले रस्ते कॉन्क्रीट असेल, GNRM मधून केलेले मुख्य रस्ते असतील, ते माझ्याच काळात झालेले आहे आणि वारजे खराडी रस्ता सुद्धा माझ्याच काळात सुरू झाला, परंतु तुम्ही खराडीमध्ये पूर्ण केला साधारणतः एक 4 किलोमीटरचा, परंतु तो वडगाव शहरीमध्ये होऊ शकला नाही, येरवड्यामध्ये होऊ शकला नाही। बाकी तो पुण्यामध्ये काही ठिकाणी झाला, तो वारज्यामध्ये काही ठिकाणी होऊ शकला नाही, कर्वे रोडमध्ये। आणि म्हणून त्यामुळेही ट्रॅफिकचा प्रश्न भेडसावतोय। त्यामुळे डीपी रस्ते काही व्हायला पाहिजे, ते सुद्धा प्रशासनाकडून आताच्या काळामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये एकही असा झाला नाही की त्याच्यामुळे ट्रॅफिकचा प्रश्न मिटेल। आणि म्हणून महत्वाचा उद्देश की ते प्रश्न प्रलंबित राहिले। एकतर वाघोली नगर रोडचा जो रस्ता आहे त्याच्यावर भयानक अशी ट्रॅफिक जाम होते, त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत आणि त्यामुळे हे जे प्रलंबित काही प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजे या उद्देशाने मी खऱ्या अर्थानं काम करतोय।
2019ला तुम्ही ऐन निवडणुकीच्या धामधुमीत भाजपमध्ये गेले. आता असं काय घडलं की तुम्हाला वाटलं पुन्हा शरद पवारांकडे आलं पाहिजे? काय नेमकं कारण आहे शरद पवारांकडे पुन्हा येण्याचं? नाही, 2019ला सुद्धा मी ज्यावेळेस 12 दिवस, सर्वांना माहिती आहे की मी 12 दिवस सुनील टिंगरेचाच प्रचार केला होता. बरोबर. परंतु ज्यावेळेस रॅलीला अजित पवार आले त्यावेळेस अजित पवारांनी माझ्याकडे बोलले नाही आणि भेटले नाही, बोलले नाही, मला काही सांगितलं नाही. त्याचा थोडंसं मनात वाटलं की अजितदादा आपल्याला बाजूला करतायत आणि मग अजितदादांच्या बरोबर राहून आपलं राजकारण जमणार नाही, त्यापेक्षा आपण बाजूला त्यांच्याच राहू. विरोधातल्या उमेदवारासोबत तुमची लढत आहे. त्यांच्या विरोधात असलेल्या कोणत्याही उमेदवाराबरोबर असलं तर काही प्रश्न नाही, हे आपल्याला जनतेचे प्रश्न सोडवायचे. आणि म्हणून अजितदादा जर आपल्याला बाजूला ठेवतायत, आपल्याशी बोलत नाही किंवा आपल्याला हे, अजितदादांनी हे मलाही विचारलं की तू असं कसं काय गेला. मी काय बोललो नाही, कारण त्यांना काय बोलणार मी. त्यांना लक्षात येत होतं की आपण एकतर माझी उमेदवारी कट केली, ठीक आहे, परंतु त्यांना उमेदवार, ज्यांना उमेदवारी दिली ते तरी 4 पक्षात जाऊन आले होते ना, की हे आज मनसेत गेले, मनसेतून शिवसेनेत आले, शिवसेनेतून राष्ट्रवादीत आले, भाजपचं विचारणा करायला गेले आणि त्यांना तिकीट दिलं होतं. त्यामुळे मी असं ठरवलं की अजितदादा जर आपल्याला बाजूला करतायत तर आपण तिथे राहणं योग्य नाहीये. आणि म्हणून त्यावेळेस मी निर्णय घेतला की आपण भाजपला मदत करूया. मी आता तेच म्हटलं की ज्या अजित पवारांवर तुमची जुनी नाराजी तुम्ही सांगतायत त्यांचाच उमेदवार आहे, ज्या उमेदवाराच्या विरोधात तुम्हाला आता ही निवडणूक लढवायची आहे, उमेदवारी जाहीर झाल्यात, तर कशी लढत असेल? लढत काही नाहीये. लोकांना माहिती आहे की काम करणारा कोण आहे, वेळ देणारा कोण आहे आणि जनतेला सर्व माहिती आहे की कोणी कामं केल्यात, किती केल्यात आणि किती गतीने केल्यात. मधले 10 वर्ष कामाची गती सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी पाहिलेली आहे. आज जर काही भागात बघितलं, लोहगाव सारख्या भागामध्ये ना पाणी नाही, ना ड्रेनेज नाही, ना रस्ते नाही, ना लाईट नाही, असा हा अत्यंत भयानक तीव्र अशी प्रतिक्रिया त्या भागातल्या नागरिकांची आहे. का बरं आम्हाला वंचित ठेवतायत? नगरसेवक नसले तरी शासन आहे ना, शासन का आमचे प्रश्न सोडू शकत नाही? आमदार आहेत ना, आमदारांना बाकी भाग जर महानगरपालिकेत आहेत तर एकच गाव मोठं आहे, त्या ठिकाणी आमदार फंड शासनाचं. तुम्ही जर सांगत असाल की 1500 कोटी रुपयाची कामं केली तर दाखवा एखादं 100-200 कोटीचं काम त्या गावामध्ये केलेलं. 10 लाखाचा रस्ता करायचा आणि 100 मीटर 150 मीटरचा रस्ता करायचा, झालं काम. तो रस्ता 300 मीटरचा असतो, त्यातला 100 मीटरचा करायचा, काय फायदा आहे त्याचा? त्याच्या खाली अगोदर तर त्याला ड्रेनेज केलेलं पाहिजे, अगोदर तर त्याला पाण्याची लाईन टाकलेली पाहिजे, अगोदर त्याला केबल काढलेली पाहिजे आणि मग रस्ता केला पाहिजे. आता कुठेतरी जीएसबी हातरायचं आणि त्याच्यावर डांबर करायचं, झाला रस्ता. वडगाव शिरी म्हणजे एक नवीन पुण्याची ओळख, नवं पुणे म्हणून बघितलं जातं. तिकडे विमानतळ आहे, मॉल्स आहेत. आणखी काय वडगाव शिरी विधानसभेत व्हायला पाहिजे? काय काय होईल, काय काय होणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? अजूनही आता 2-3 मॉल्स होत आहेत. आता जर नगर रोडला झाला तो बायपास रोडला बी न्यातीचा मॉल होतोय मोठा, त्यामुळं ट्रॉफिक वाढणारच आहे. परंतु या ठिकाणी एअरपोर्ट आहे, संत तुकाराम महाराजांच्या, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या नावानं एअरपोर्ट आहे. त्या एअरपोर्टला बी काही डीपी रस्ते आहेत, ते डीपी रस्ते डेव्हलप केलेले नाही, तर ते तातडीने डेव्हलप केले पाहिजे, तर तेही ट्रॉफिक जरासं थोडं होईल. एक तर तिथं एलिव्हेटेड पूल पाहिजे, तिथं मेट्रो गेली पाहिजे, कारण एअरपोर्टला मेट्रो गेल्याशिवाय तिथल्या म्हणजे जे रेल्वेने जाणारे लोक असतात, जसे विमानाने जाणारे लोक असतात, तर प्रत्येकाची भावना वेगवेगळी असते. तर विमानाने जाणाऱ्या माणसाला वाटतं की मला झटपट घरी जाता आलं पाहिजे, तर इथं ट्रॉफिकमुळे तो पोहोचू शकत नाही. तो विमानाने यायला तो 2 तासात येतो, तर इथं घरी जायला त्याला 2 तास लागतात. मग तो 1200 किलोमीटर 2 तासात येतो, तर त्याला 12 किलोमीटर जायला कधी कधी 2 तास लागतात. असा प्रश्न आहे. आणि म्हणून ते सोडवायचं असेल तर डीपीचे रस्ते मोठे करून ते तातडीनं वाढवले पाहिजे, त्याला रुंदीकरण थोडंसं केलं पाहिजे, साईड फ्रंट मार्जिंग मधल्या काही जागा थोड्या घेतल्या पाहिजे आणि त्याचं रुंदीकरण करून तो तातडीनं ते रस्ते केले पाहिजे. तेव्हा बापूसाहेब पठारे आपल्यासोबत होते. वेगवेगळे जे विधानसभेतले त्यांच्या मुद्दे आहेत ते त्यांनी सांगितलेत आणि या निमित्तानं पुढच्या काळात ही प्रचाराची सगळी धूम सुरू आहेच, पण कशा पद्धतीने ही लढत होते यावरही आपलं लक्ष असणार आहे. धन्यवाद बापूसाहेब, तुम्ही आलात पुढारी न्यूजमध्ये आणि तुमचे जे मतदारसंघाबद्दलचं जे व्हिजन होतं ते सांगितलं.